महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उभाटा पक्षाचे नेते उद्धवजी ठाकरे साहेब आज धाराशिव जिल्ह्यामध्ये येत आहेत। तर मला अनेक प्रश्न जनतेच्या मनात आहेत, त्यापैकी मी एक उद्धव साहेबांना एक महत्त्वाचे या जिल्ह्याशी संबंधित 5 प्रश्न माझ्या मनात आहेत की आदरणीय उद्धवजी, आपण 2.5 वर्ष या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात। नेहमी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आई तुळजाभवानीला चा आशीर्वाद घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना वाढवली। तर त्या आई तुळजाभवानीच्या रेल्वे प्रश्नाकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं। सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या रेल्वे मार्गासाठी आपण राज्याच्या हिश्श्याचे 50% रक्कम का दिली नाहीत, हा माझा उद्धव ठाकरे यांना सवाल आहे। त्यावर त्यांनी आजच्या सभेत बोलणं अपेक्षित आहे। त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचा आणि या धाराशिव जिल्ह्यासाठी, दुष्काळी भागासाठी महत्त्वाचा असणारा कृष्णा खोरेच्या प्रकल्पातून जे पाणी आपल्या धाराशिव जिल्ह्याला मिळणं अपेक्षित होतं, तर 2.5 वर्षामध्ये उद्धवजी ठाकरे यांच्या सरकारच्या काळामध्ये हा प्रकल्प का रखडवला गेला, याचं सुद्धा उत्तर त्यांच्याकडून मिळणं अपेक्षित आहे। त्याचबरोबर आई तुळजाभवानीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी केंद्र सरकारमार्फत प्रसाद योजनेसारख्या योजनेतून आपल्याला भरघोस निधी मिळत होता, परंतु या राज्य सरकारने साधा प्रस्तावसुद्धा उद्धवजीच्या काळामध्ये केंद्राकडे पाठवला नाही। आई तुळजाभवानीच्या विकास आराखड्यासाठी उद्धवजी आपण या आपल्या 2.5 वर्षामध्ये काय केलं हे सांगणं अपेक्षित आहे। त्याचबरोबर आपल्या ज्यावेळेस 2020-21ला या धाराशिव जिल्ह्यामध्ये पीक विमा नाकारला होता विमा कंपनीनं, त्यावेळेस आपण मुख्यमंत्री म्हणून त्या मुजोर विमा कंपनीच्या विरोधामध्ये आपण त्या कंपनीला सोबत घेऊन, त्या कंपनीबरोबर बैठक घेऊन त्या कंपनीला विमा देण्यास भाग पाडणं गरजेचं होतं। पण आपण या शेतकऱ्यासाठी एक साधी बैठकसुद्धा उद्धवसाहेब घेऊ शकला नाहीत। आणि सर्वात महत्त्वाचं, देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना 10,000 रोजगार निर्मिती होणारे कौडगाव MIDCमध्ये टेक्निकल टेक्स्टाईल प्रकल्पासाठी MIDCमध्ये त्यांनी टेक्निकल टेक्स्टाईल प्रकल्प जाहीर केला होता। पण आपल्या 2.5 वर्षामध्ये ह्या 10,000 रोजगार निर्मिती होणाऱ्या कौडगाव MIDCबद्दल 2.5 वर्षामध्ये आपण काहीच का केलं नाही, याची उत्तरं आज या ठिकाणी माजी मुख्यमंत्री तथा उभाटा गटाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी धाराशिवच्या जनतेला द्यावीत।